तुम्ही असे मसाले वांगे कधी खाल्ले आहेत का ज्यामध्ये तेल फार कमी आहे, मसालेसुद्धा फार कमी आहे? तर आज आपण ते बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. आणि आज हे माझ्या पद्धतीने मी करणार आहे, म्हणजेच नागपुरी पद्धतीने ही मसाले वांगे करणार आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खूप आवडेल. तर नमस्कार मंडळी, आजचा आपला विषय तुम्हाला समजला असेलच. तर चला त्याचे साहित्य आणि त्याची रेसिपी बघून घेऊया. तर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, 2 चमच खोबरा किस घेतलेला आहे मोठे, 2 चमच मोठे शेंगदाणे घेतलेले आहे, 1 चमच डाळ घेतलेली आहे चण्याची आणि 1 चमच धणे घेतले. त्याला थोडं तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही कुठल्याच प्रकारचे आपले खडे मसाले नाही आहेत ज्याच्यामध्ये कुणाला ॲसिडिटीचा वगैरे किंवा कुणाला नाही आवडत असे मसालेदार खायला, तर त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहे. तर वांगे अर्धा ते पावणे 1 किलो आहे. त्याला छान मधून असे कापून घेतलेले आहे, 4 भाग केलेले आहे. आतमधून किडले वगैरे नाही ना याचं काळजी घ्यायची. आणि ते काळे पडायला नको म्हणून त्यामध्ये थोडं मीठ टाकून म्हणजे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यानंतर मी इथे एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच जिरं मोहरी टाकायचं आहे. आणि तिथे मी एक पत्ते टाकलेला आहे. आणि त्यानंतर जे आपण ते वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपण इथे टाकायचं आहे, मसाल्याचं वाटण. आणि जे आपण पान टाकलेलं ते तुम्हाला माहिती आहे, तेजपत्ता आहे. तेजपत्ता मी एक टाकलेला आधीच तेलामध्ये. आणि याला छान रंग चेंज होईपर्यंत आपण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता याचा रंग किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. झणझणीत असे आपले हे मसाले वांगे बनते. तर नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करा. मसाले वांगे तुम्हाला माहिती आहे, आपण लग्न पार्टीमध्ये वगैरे जात असतो रिसेप्शनला, तर तिथे कसे एकदम खूप सारे असे मसाले वापरलेले असतात. तर त्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी आहे ही आणि खूप छान आहे. आणि चला त्यानंतर आपण इथे 3 टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही कापून घेतले तरीसुद्धा चालेल, पण मी इथे प्युरी करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ते सुद्धा त्या मसाल्याच्या पेस्टमध्ये टाकलेले आहे. आणि याला छान अगदीत असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बेसिक मसाले जे आपल्या किचनमध्ये आहे, तिखट, हळद, धण्या पावडर, मीठ आणि गरम मसाला. तर मी इथे 2 चम्मच तिखट घेतलेला आहे, कारण झणझणीत पाहिजे आहे. नागपुरी आहे, विदर्भ आहे, त्यामुळे हे झणझणीत असणारच मसाले वांगे. त्यानंतर 1 चम्मच मी इथे हळद घेतलेला, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला घेतलेला. याला छान आणि चवीनुसार मीठ. यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं शिजू द्यायचं आहे तेलामध्ये. आणि जेव्हा तेल पूर्ण सुटलेलं असतं ते पूर्ण ऑब्झर्व होऊन गेलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे पूर्ण तेल ऑब्झर्व झालेलं आहे. तर आता इथे काय करायचं, आपल्याला जे वांगे आपण घेतलेले आहे ते वांगे इथे पूर्णपणे टाकून घ्यायचे आणि यालासुद्धा पूर्ण मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे. खूप छान असा रंग येतो, खूप छान अशी बनते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. कुठल्याही प्रकारचे असे हेवी मसाले आहे नाही. तर अशा प्रकारे आपले हे मसाले पूर्ण याच्यामध्ये कोट झालेले आहे. भरपूर तुम्ही मसाले वांगे खाल्ले असणारच, यात काही शंका नाहीच आहे. जसं भरले वांगे असतात, सगळं कूट करून त्यामध्ये भरतो आपण मसाले, तसेसुद्धा हे बनलं जातं. पण आज मी या पद्धतीने बनवले म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि जे आपण पॉटमध्ये वाटण ते मसाल्याचं वाटण जे करून घेतलेलं होतं त्यालाच विसळून थोडं पाणी टाकलं आणि तेवढ्या याच्यातच आपले वांगे अर्धे जास्त शिजून गेलेले आहेत. तर या प्रकारे बघा किती छान याला रंग आलेला आहे आणि किती छान याला तेल पाणी सुटलेलं आहे. तर या प्रकारे म्हणजे यामध्येच ते अर्धे जास्त शिजून जाते. त्यानंतर आपण इथे टेस्ट करायचं थोडं की वांगी शिजले की बंद आहे बा म्हणून. तर त्यानंतर जर वांगी शिजलेले आहे, आपल्याला अर्धे शिजलेले आहे असं जर वाटलं तर तिथे तुम्ही थोडं गरम पाणी टाका. जे आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तिथे आपण गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकल्याने काय होतं की मसाले जे आहे ते असे म्हणजे संकुचत नाही आणि छान असं याला रंगसुद्धा छान येते आणि लवकर शिजलं जाते, महत्त्वाचं म्हणजे. तर इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्या ग्रेव्हीनुसार आपल्याला टाकायचं आहे. तर परत एकदा आपण वांगे चेक करून घेऊया शिजले की नाही म्हणून. तर इथे थोडंसं बाकी होतं, थोडे कडक होते म्हणून मी परत त्याला शिजवायला ठेवलं, तर अगदी 5 मिनिटापर्यंत. तर बघू शकता इथे असा रंग आलेला आहे. वाटतंय ना किती सुंदर रंग. कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही तरीसुद्धा रंग बघा किती झणझणीत आणि किती सुंदर आलेला आहे. आणि त्यानंतर काय करायचं, गॅस बंद करून घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला टाकायचं आहे सांबार. सांबार परत एकदा सांगते की नागपुरी भाषेमध्ये आम्ही याला सांबार म्हणतो, तुम्ही त्याला कोथिंबीर वगैरे सुद्धा म्हणता. तर चला काय करायचं, आता प्लेट सर्व करून घ्यायची आहे. तर इथे मी अशी प्लेट सर्व करून घेतलेली आहे. वांग्याचा बघा रंग किती सुंदर आलेला आहे. ती छान अशी भाजी झालेली आहे, झणझणीत आणि एकदम परफेक्ट भाजी झालेली आहे, कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नक्कीच मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा,
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बेल आयकॉन जर प्रेस केलं तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जर आले तर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत आपण भेटत राहूया. तोपर्यंत टेक केअर, बाय आणि व्हिडिओ नक्कीच बघा.